साप विषारी आहे का बिनविषारी आहे हे कसं ओळखायचं? काही साप त्यांचं शारीरिक वैशिष्ट्य घेऊन येतात. फॉर एक्झाम्पल, घोणस नावाचा जो साप आहे त्याच्या शरीरावर डोक्यापासून शेपटीपर्यंत साधारण शंकरपाळीच्या आकाराचे 3 लाईन त्याच्या शरीरावर रन होतात, कवटीपासून शेपटीपर्यंत. अंगावरची नक्षी ह्याच्यावरही लोक फसू शकतात. प्रत्येक विषारी सापाची मिमिक्री करणारा एक बिनविषारी साप आहे. एक अनुभव सांगतो माझा. लोणी काळभोरला जे ऑइल रिफायनरी वगैरे आणि त्या सगळ्या तिथे स्टॉक केलं जातं, तर तिथला तो कॉल होता आणि रेस्क्यू कॉलमध्ये आम्हाला सांगितलं की एक साप आम्ही पकडलेला आहे, डुरक्या घोणस असावा असं आम्हाला वाटतंय, बिनविषारी साप. आणि मग आम्ही गेलो तिथे आणि गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की एका ऑइलच्या टाकीमध्ये तो पडलेला होता. तिथून त्यांनी त्याला बाहेर काढला. एका रिकाम्या बॅरलमध्ये तो साप ठेवलेला होता आणि जसं जवळ गेलो तसं एकदम दचकलो. ह्यूज घोणस होता, पण त्या लोकांना तो बिनविषारी वाटला. 2 दिवस तो ऑइलच्या टाकीमध्ये पडलेला होता. पोहून दमलेला असणारे, कदाचित नाकामध्ये थोडंसं ऑइल गेलेलं असणारे, त्यामुळे एकदम शांत पडलेला होता. या लोकांनी त्याला ऑइलच्या टाकीतनं काढला, निरमा आणि ब्रशनी घासून स्वच्छ करून त्याच्यामध्ये ठेवलेला. स्नेक पार्क मध्ये आम्ही अनुभवलेला हा किस्सा. केवळ त्या लोकांचं नशीब की त्या सापाने हल्ला केला नाही, पण हे असंही घडू शकतं.